धन्यवाद. अतिशय निष्ठापूर्वक तळमळीनं आपलं विचाराची देवाणघेवाण करणारे आणि सातत्यानं संघटनेच्या सुरुवातीपासून काकासोबत असणारे संतोषजी राजगुरू, आपलं मनपूर्वक आभार. जसं काका आमदारकीचं स्वप्न आम्हाला आमच्या कार्यकर्त्यापुढे तुम्हाला दिसतं, मला बी एक तुमच्यातल्या जवळ असणाऱ्या निष्ठावंत जे काही आहेत प्रदेश पातळीवरले संतोषजी राजगुरू असतील अधिक, तर विठ्ठल रुक्मिणी समिती जी आहे त्याचे एक विश्वास कला सावलीसारखं सोबत असणारे आणि निष्ठा ही पैशात विकत घेता येत नाही. निष्ठा ही निष्ठाच असते आणि अतिशय तत्त्वानं आणि खंबीरतेनं काम करणारे आमचे डॉक्टर राजीवजी काळे, या ठिकाणी मी त्यांना निमंत्रित करतो की आपण या ठिकाणी समारोपीय बैठकीमध्ये व्यक्त व्हावं. आदरणीय डॉक्टर राजीवजी काळे. महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ते स्वप्न शमशेराच्या टोकावर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिक्षणाचं बीज पेरणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, त्या बीजाला निस्वार्थपणे पाणी घालणारे राजर्षी शाहू महाराज, त्या वटवृक्षाचा सावली तुम्हा सर्वांना सामावून घेणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महामानवांना विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांचं आराध्य दैवत संत शिरोमणी सावता महाराज आणि आदरणीय मंचावर विराजमान असलेले माझे मार्गदर्शक नेते, आपल्या सर्वांचं भूषण सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याणराव आखाडे साहेब, माझे नेते आणि सावता परिषदेचे प्रदेशाचे अध्यक्ष गणेशराव दळवी, माझे सहकारी सावता परिषदेचे युवा आघाडीचे प्रदेशाचे अध्यक्ष प्रवीण गाडेकर, माझे सहकारी या सावता परिषदेचे कार्याध्यक्ष संतोष राजगुरू, सावता परिषदेचे युवक आघाडीचे प्रदेशाचे उपाध्यक्ष प्रदीप फुले, आमच्या भगिनी सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या संघटक वंदनाताई पाऊलबुदे, या जिल्ह्याचे कार्यतत्पर आणि क्रियाशील जिल्हाध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे संयोजक जे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात ते माझे सहकारी किशोरजी राऊत, युवक आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्राध्यापक रणजित आखाडे आणि उपस्थित असलेले माझे सर्व मार्गदर्शक, माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो. राजगुरू साहेब, नियुक्तीपत्राच्या कार्यक्रमामध्ये नियुक्तीपत्र देत असताना मी जरा बारकाईने विचार केला. जेव्हा माझ्या पदाचा उल्लेख झाला तेव्हा तो प्रधान महासचिव म्हणून उल्लेख झाला. मी काकाला म्हणत होतो मला हे पद नको, मला प्रवक्ताच पद पाहिजे होतं, पण काकाने मला हे प्रधान महासचिव पद का दिलं हे काय माझ्या लक्षात नाही आलं. पण मला ते 2 मिनिटात आत्ता लक्षात आलं की मी विचार केला की या संघटनेचा पहिला प्रधान महासचिव कोण होता? मयूर वैद्य. आणि प्रधान महासचिव झाल्यानंतर ते लगेच प्रदेशाध्यक्ष झाले. दुसऱ्यांदा पुन्हा प्रधान महासचिव कुणाला केलं? गणेशराव दळवी झाले, ते लगेच प्रदेशाध्यक्ष झाले. आता मी म्हणलं माझं जरी प्रदेशाध्यक्ष असलं, मी जरी तसं स्वप्न पाहत असलो तरी मी नाही होणार, मी संतोष राजगुरू झाल्याशिवाय मी प्रदेशाध्यक्ष होणार नाही. त्यामुळं आमच्या किशोररावचं ते होतं की प्रधान महासचिव करा, हे किशोररावनी सांगितलं. आणि त्यांनी मला सांगितलं एके दिवशी की बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजापेक्षा प्रधानाला फार महत्व असतं, कारण बुद्धिबळाच्या खेळामध्ये राजाच्या अगोदर प्रधान मारण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. मग कुणाचा घोडा येतो, कुणाची प्यादी येते, कारण प्रधान मेल्यानंतर कारण प्रधान हा चौफेर चलतो आणि त्यामुळे प्रधानाला मारण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. आणि प्रधान हा सशक्त असला तर राजा हा सशक्त राहतो. म्हणून मी प्रधान नाही, पण माझ्या संघटनेतले सर्व पदाधिकारी या ठिकाणी प्रधान आहेत आणि आपल्या राजाचे कवच कुंडल म्हणून हे सर्वजण काम करतात. पदाचा मोह कुणाला नाही. पदासाठी काम करणारी सावता परिषदेमध्ये पदाधिकारी आम्हाला पाहायला मिळत नाहीत प्रवीणजी, कारण तुम्हाला पद देताना सुद्धा तुम्ही म्हणलात मला हे नको. परंतु काकावर प्रचंड निष्ठा असणारी आपण सर्वजण माणसं आहेत. 2 दिवसाच्या सत्रामध्ये पहिल्या दिवशी आदरणीय लक्ष्मणदादा ढवळे यांनी सांगितलं
की आपण पदाधिकारी कसा असावा, पदाधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं काम करावं, सुशीलाताई मोराळेंनी सांगितलं, दादासाहेब मुंडे यांनी सांगितलं. आणि या 2 दिवसाच्या विचार विनिमयानंतर आता खऱ्या अर्थानं आज जो विचाराचा गाभा आहे, विचाराचं खऱ्या अर्थानं जे सोनं लुटायचंय ते आदरणीय काकांच्या भाषणामध्ये आपल्याला मिळणार आहे. परंतु मित्र, संघटना 18 वर्षाच्या नंतर आता 19व्या वर्ष संघटना आली आणि यातले अनेक जण गेले 18 वर्ष आदरणीय काकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. कुठलीही अपेक्षा मनामध्ये ठेवलेली नाही, कुठलाही स्वार्थ मनामध्ये ठेवलेला नाही, परंतु कल्याण आखाडे हे नाव राज्यामध्ये पोहोचलं पाहिजे, कल्याण आखाडे हे नेतृत्व मोठं झालं पाहिजे, नव्हे तर आदरणीय काका हे महाराष्ट्राच्या विधिमंडळात पोहोचले पाहिजे, ही ध्यास आणि ही आस घेऊन गेले अनेक वर्षापासून ही पदाधिकारी काम करतायत. केवळ मी म्हणून नाही, पण माझ्यासारखे असंख्य, कुणाला बोलता येतं, कुणी संघटनेच्या संघटनाचं काम करतं, कुणी बातमीच्या माध्यमातून काम करतं, कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करतं, कुणी माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून काम करतं. अशी अनेक वेगवेगळी कामं वाटून घेतलेली माझे सहकारी या संघटनेचा हा चाललेला रथ पुढे घेऊन जाण्याचं काम प्रामाणिकपणानं गेले अनेक वर्षापासून करतात. आपण मी कालही म्हणलो, आमच्यामध्ये एकमेकाबद्दल मत्सर काही नाही, एकमेकाबद्दल काय हे नाही, एकमेकाबद्दल द्वेषी नाही. त्याचं कारण असं आहे प्रवीणजी, कारण सावता परिषद ही एका सामान्य कुटुंबातल्या माणसानं उभा केलेली एक संघटना आहे, ज्याच्या आपण म्हणतो की ज्यांना कसल्याही पद्धतीचा राजकीय वारसा नाही. आगे 5-50 घरं असणाऱ्या खेड्यागावातल्या मुचिंपळ गावातल्या या व्यक्तीनं सावता परिषद निर्माण करावी आणि माझ्यासह की असंख्य महाराष्ट्रातल्या तरुणांना चेहरा द्यावा, तरुणांना नाव द्यावं, म्हणून ही सावता परिषद तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेली. आणि आज या संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून काकांकडे आपण पाहतोय. मला तर अनेक जण काकांना फार जवळचा समजतात, तसे काकांच्या जवळचे सर्वच आहेत. परंतु आदरणीय कल्याण काकांनी या संघटनेचा प्रदेशाध्यक्ष केला. तो गणेश दळवी काही नात्यातला नाही का? नातं आहे तुमचं, ते काही नात्यातले नाहीत. संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष राजगुरू हे काही नात्यातले नाहीत. संघटनेचे अनेक वेगवेगळ्या प्रदेशाची माणसं नेमली ही काही नात्या गोत्यातली नाहीयेत. मी बघतो अनेक संघटनामध्ये की त्या संघटनेचा प्रदेशाचा अध्यक्ष करायचा असेल, कार्याचा अध्यक्ष करायचा असेल तर तो कुटुंबातलाच असला पाहिजे, कुटुंबाच्या पलीकडची संघटना गेली नाही पाहिजे. अशाही पद्धतीचं काम या राज्यामध्ये, पण याला अपवाद आहे ती सावता परिषद, की ही सर्वसामान्यांची संघटना आहे, सामान्य कुटुंबातल्या पुढे आलेल्या मुलांची संघटना आहे. माझ्या संघटनेतले अनेक मुलं फुलांचा व्यवसाय करतात, फुलं विकतात, शेतीचा व्यवसाय करतात, अनेक रोजानी मोलमजुरी करतात, परंतु तेवढ्याच प्रामाणिकपणानं या सावता परिषदेवर प्रेम करतात. हे माझ्या संघटनेचं वेगळेपण आहे. आणि आज या राज्यामध्ये काम करत असताना ही संघटना 27 जिल्ह्यामध्ये पोहोचली. प्रवीणजी, एके दिवशी असा आनंद झाला की आता आदरणीय कल्याण काका राज्यपाल कोठ्यातनं आमदार होणार आहेत, ही बातमी जो आमच्यापर्यंत पोहोचली. लक्ष्मण दादा या ठिकाणी आहेत. ही बातमी पोहोचल्यानंतर एवढा आनंद झाला की आता काही दिवसानंतर राजू काळेसह असंख्य कार्यकर्ते हे आमदाराचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणार आहेत, आमदाराचे पदाधिकारी म्हणून ओळखले जाणार आहेत. हा एक मनापासून अगदी तळमळीचा आनंद माझ्या मनामध्ये, इतरांच्या मनामध्ये मी पाहिला. परंतु तो आनंद पाहत असताना असंही वाटलं की 2 क्षणासाठी मी पाठीमागे डोकावून पाहिलं की कोण कल्याण आखाडे, काय कल्याण आखाड्यांचा इतिहास आहे, कल्याण आखाड्यांची पार्श्वभूमी काय. तर मित्र हो, या ठिकाणी अनेक जण आपल्यामध्ये नौखे आहेत. कल्याण आखाडे एक सामान्य कुटुंबातनं समोर आलेलं नेतृत्व. या ठिकाणी या राज्यामध्ये माळी समाजाचं असं गाव नाही तिथं कल्याण आखाडे नाव पोहोचलेलं नाही, एवढं तळमळीनं काम करणार हे नेतृत्व आहे. गेली अनेक वर्षापासून पायाला भेंगरी बांधून माणसामध्ये संघटना पोहोचण्याचं काम, माणसाला आपलेपणा करण्याचं काम हे आदरणीय काकांनी केले. घर नाही, संसार नाही, आपल्या अनेक ह्या गोष्टी असताना त्या बाजूला सारून संघटनाच माझं कुटुंब आहे, संघटनेतला पदाधिकारी माझा नातेवाईक आहे, संघटनेतला प्रत्येक पदाधिकारी हा माझ्या कुटुंबातला आहे, या भावनेतनं गेले अनेक वर्षापासून माणसं जोडण्याचं काम प्रामाणिकपणानं या नेतृत्वानं केलं. कुठलाही मनामध्ये स्वार्थ नाही. आणि कधी बसलोच बैठकीला मित्र होतं, मी या ठिकाणी आवर्जून सांगन, आखाडे साहेबांचं एक वाक्य असतं, अरे मी यांना काय देऊ शकलो, मी माझ्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना काय देऊ शकलो. गेली अनेक वर्ष, 18 वर्ष माझ्यासोबत प्रामाणिकपणानं खांद्याला खांदा लावून काम करतायत, त्या पदाधिकाऱ्यांना मी काय दिलं
पण आम्ही सांगू काका, तुम्ही आम्हाला प्रेम दिलं, तुम्ही आम्हाला नाव दिलं, तुम्ही आमचा चेहरा मोठा केला आणि तुम्ही आम्हाला सन्मानाची वागणूक आणि सन्मान मिळवून देण्याचं काम तुम्ही दिलं. सावता परिषद म्हणजे केवळ ही पदं घेऊन माझा मान सन्मान होणार आहे, मी एखाद्या गावात गेलो, एखाद्या लग्न कार्यात गेलो म्हणून मला हार मिळणार आहे, मला शाल मिळणार आहे, याच्यासाठी नाहीये. ही संघटना आहे या समाजातल्या वंचित उपेक्षित असणाऱ्या माळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ही संघटना आहे. ही संघटना या समाजातल्या प्रश्नांचा उठाव करणारी ही संघटना आहे. हे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणानं आखाडे साहेब करतायत. श्री क्षेत्र आरणचा विषय निघला, त्यावर मी बोलणार नाही, परंतु या ठिकाणी ज्ञात आहे ज्ञात नव्हे, ज्या पद्धतीने ह्या पद्धतीने आखाडे साहेबांच्या बाबतीमध्ये काही लोक टीका टिप्पणी करतायत, त्यांना नव्हे तर त्यांच्या बापालाही माहिती आहे की आरण हे नाव गावागावात पोहोचण्याचं काम फक्त कल्याण आखाडे या नेतृत्वानं केलेलं आहे, बाकी कोणी केलेलं नाही. आमदारकीची घोषणा होणार होती, असं म्हणतात आपण आपल्या माणसांना मोठं करायचं असतं, आपण आपल्या माणसांना बळ द्यायचं असतं, आणि नेहमी सांगत आलेत माळी समाज एकत्र होत नाही, एक जीव होत नाही, परंतु कल्याण आखाड्यांनी वेगळं करून दाखवलं, माळी समाज एक जीव एक संघ केला. त्यांच्या वेळेलाच या संघर्षातून मोठी केलेली संघटना, तळागाळापर्यंत पोहोचलेली संघटना, माळी समाजाला सजीव आणि जिवंत करण्याचं काम करणाऱ्या कल्याण आखाड्यांच्या वेळेलाच आमदारकीपासून दूर करण्याचा घाट कुणी घातला आणि का घातला, हा माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना त्या नेतृत्वाबद्दलचा प्रश्न आहे. काय वाकडं केलं असं नेमकं की कल्याण आखाडे आमदार हो वाटत नाही? नेमकं कल्याण आखाडीने काय कुणाचा बांध कोरला आणि या नेतृत्वानं सामान्याची पोरं मोठी केली, संघटना सक्रिय केली, तळागाळातल्या माणसांना न्याय देण्याचं काम केलं. पण आडवं काय आलं? मी या ठिकाणी काकांना आरोप करील की काका आडवं आलं, तुमचे सद्गुण आडवे आले. आडवं काय आलं तर तेव्हा तुमची सद्गुण आडवे आले. कवी या ठिकाणी म्हणतो, केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी, केली शिकार माझीच माझ्या सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते केला दगा फुलांनी, गाफील राहिलो मी त्या नेमक्या क्षणाला, गाफील राहिलो मी नेमक्या त्या क्षणाला, माझाच घात केला माझ्याच माणसांनी. वाईट वाटतं की हे नेतृत्व मोठं होत असताना खऱ्या अर्थानं सर्वांची मदत, सामान्य कुटुंबाची आस ही त्यांच्या प्रती असताना सुद्धा हे नेमकं त्यांच्या बाबतीत का घडावं. परंतु ते नेहमी सांगतात, संघर्षाला भिणारा मी डरपोक कार्यकर्ता नाही, मी संघर्षाला घाबरणारा डरपोक कार्यकर्ता नाही. मला पुन्हा नव्यानं काम करायचंय, मला या महाराष्ट्रातल्या माळी समाजाला सन्मानाची वागणूक द्यायची, या महाराष्ट्रातल्या माळी समाजाचे प्रश्न सोडण्याचं काम करायचं. 2007 पासून प्रवीणजी, मी 2008 ला संघटनेत आलो. 2007 पासून ही संघटना जेव्हा कार्यरत झाली तेव्हापासून काकांना पाहतोय. मगाशी आमच्या संतोष राजगुरूंनी उल्लेख केला सावता संदेश यात्रेचा. त्या सावता संदेश यात्रेचा उल्लेख करत असताना संतोषजी, जेव्हा सावता संदेश यात्रा काढायची, तिची सुरुवात श्री क्षेत्र आरण ते छत्रपती संभाजीनगर आताच अशी करायची. राज्याच्या 15-16 जिल्ह्यामधनं ही यात्रा जाणार आहे. अशा पद्धतीचं नियोजन झालं. कल्याण आखाडे साहेबाकडे तेव्हा स्वतःची गाडी नव्हती. कल्याण आखाडे हे मोटरसायकलवर प्रवास करणारं नेतृत्व आहे. एसटीनं, आम्ही स्वतः एसटीनं प्रवास केलेलं नेतृत्व आहे. आणि जेव्हा त्या गाडी, किरायाची गाडी घेऊन आम्ही चाललो, ते पॉम्पलेट्स होते, ते पॉम्पलेट्स आरणच्या समाधीला अर्पण करायचे आणि अर्पण करून आम्हाला ती या संदेश यात्रेची सुरुवात करायची. म्हणून आदल्या दिवशी 2 दिवसापूर्वी ते पॉम्पलेट्स घेऊन कल्याण काकांसोबत मी एक होतो, माझा अजून एक सहकारी होता, आणि आमची, मला वाटतं कुर्डुवाडीच्या आसपास त्या गाडीचा अपघात झाला. आणि अपघात एवढा भीषण झाला की आम्ही वरून दोघंही त्या गाडीमधनं खाली पडलो. परंतु संत सावता महाराजांची कृपा की आम्हाला कुठेही इजा झाली नाही, कुठेही कसल्याही पद्धतीचा साधा डंकही लागला नाही. परंतु तेवढ्यावर आम्ही दोघांनी सांगितलं, ही गोष्ट कुणाला सांगायची ना, घरी सांगायची ना, कुठं सांगायची. मी काकांना म्हणलो माझ्या घरी सांगायचं नाही, माझ्या घरी आजही माहिती नाही. आणि तो झाल्यानंतर, त्याच्यानंतर काकांनी सांगितलं, आता सावता महाराजामुळे वाचलोय, तिथून पुढे जगायचं ते सावता महाराजांसाठीच, या संघटनेसाठी. आरणला गेलो रात्रीच्या वेळेला, आरणला त्या ठिकाणी समाधीला नतमस्तक झालो. तिथं गेल्यानंतर वशेकर महाराज यांनी आमच्या काकांच्या डोक्यातली काचं काढली. काचं काढल्यानंतर परत बीडला यायचंय, कारण बीडला येऊन पुन्हा आम्हाला हा संदेश यात्रेचा रथ सुरू करायचा होता. आणि बीडला येण्यासाठीचा जो प्रवास होता रात्रीच्या 12चा नंतरचा, तो प्रवास रात्रीचा, कधी माल ट्रकने आलो, एकदा बसमध्ये काही टप्पा बसचा होता, त्याच्यात प्रचंड गर्दी, पण घरी सांगायचं नाही.
तेव्हा काका एका ठिकाणी आताही किरायाच्याच घरात राहतात, त्या घरी आम्ही गेलो, काकी इथं बसलेले आहेत, काकीलाही सांगायचं नव्हतं, ठरलं होतं, पण आता काकीनं ते ओळखलं की अंगावर काहीतरी थोडेसे काच वगैरे पडतायत, तेव्हा आम्ही काकीला सांगितलं. पण तेव्हा एवढं होऊन सुद्धा, एवढं झाल्यानंतर सुद्धा या माणसानं संघटनेचं काम सोडलं नाही. राज्याच्या 16 जिल्ह्यामध्ये पाऊस वारा न बघता या महाराष्ट्राच्या अनेक कान्याकोपऱ्यातनं ती संदेश यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये नेली आणि संभाजीनगरमध्ये माळी समाजाचा तो मेळावा संपन्न झाला. आणि त्याच्या पलीकडे आपण नेहमी सांगतो, सावता महाराजांनी स्वतःची छाती कापून विठ्ठलाला आतमध्ये ठेवलं. अहो, कल्याण काकांचं काही महिन्यापूर्वी, काही दिवसापूर्वी सांगितल्यानंतर लक्षात येतं की बायपास सर्जरी झालेली, स्वतःची छाती आदरणे कल्याण काकांना फाडावं लागलेली आणि त्यात त्यांचं बायपास सर्जरी झालेली. म्हणजे एवढं सर्व संघर्ष वाट्याला येत असताना सुद्धा हे काम मात्र हातातलं सोडलेलं नाही. हे काम माझ्या सन्मानानं माझ्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, माझा पदाधिकारी सन्मानानं मोठा झाला पाहिजे, म्हणून हे काम तुमच्या आमच्यासाठी सुरू केलेलं आहे. म्हणून मित्रहो, आखाडे साहेबांचा एवढा संघर्ष बघत असताना, एवढं तळमळीचं काम बघत असताना वाईट वाटतं सोशल मीडियावर जेव्हा आखाडे साहेबांना सांगितलं जातं, भाडखाऊ नावाचा शब्द वापरला जातो, आखाड्या नावाचा शब्द वापरला जातो. इतक्या नीच पातळीच्या अवलादी सुद्धा या महाराष्ट्रात आहेत, परंतु आखाडे साहेबांनी सांगितलं उत्तर द्यायचं नाही. परंतु आमच्यासारख्या एवढ्या तांबीस माणसाला हे सहन होत नाही. परंतु आखाडे साहेबांचा तो नाविलाज असतो, कारण माझ्यासारख्याला आखाडे साहेब सहन करतात म्हणजे नंतर बघा कसलं नेतृत्व असेल, कारण मला सहन करणं सोपं नाही. आणि त्या नेतृत्वाकडे पाहिल्यानंतर आपल्याला गप बसावं लागतं. टीका सोशल मीडियावर टीका बी असाव्यात, पण संस्काराच्या असाव्यात. परंतु त्याच्या बारकाईने मी अभ्यास केला दादा. याच्यासाठी ही जी टीम आहे, ही जाणीवपूर्वक पाठवलेली टीम आहे की कल्याण आखाडे सक्रिय नेता आहे, त्यांची संघटना सक्रिय आहे, राज्यात पोहोचलेली आहे. माळी समाजामध्ये नाव विचारलं तर कल्याण आखाडे नाव येतं, सावता परिषद नाव येतं. मग हे बदनाम करण्यासाठी काही सुपारी बाजांना सुपारी दिली, मग कुणीतरी अमुक तमुक कोणीतरी जिल्ह्यातनं तशा पद्धतीचे सुपारीबाज येतात. अरे, ज्यांना स्वतःच्या बापाचा पत्ता नाही, ज्यांना स्वतःच्या माईचा पत्ता नाही, ते आमच्यावर टीका करतात. तुमची लायकी त्या पद्धतीची नाही. अरे, कोण्या नेतृत्वावर टीका करतात? सूर्याकडे बघून थुकणारे तुम्ही, थुका तुमच्याच तोंडावर येणार आहे. अरे, काय त्या माणसाने या समाजासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. आणि सत्ता नसताना, कुठलं राजकीय पद नसताना संघटना स्थापन करणं लोखंडे साहेब एवढी सोपी गोष्ट नाहीये. कुठलंही काही नसताना अगोदर म्हणायचे ही संघटना टिकल का, बीड जिल्ह्यापुरती होती. परंतु आज या वटवृक्ष लावत असताना मला अभिमान वाटतो. मुंबईचे पदाधिकारी आहेत, चंद्रपूरचे पदाधिकारी आहेत, वाशिमचे आहेत, अकोल्याचे आहेत, राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये सावता परिषद हे जाळं पोहोचलं. कारण इथं पोकळी होती काम करण्याची, ती पोकळी भरून काढण्याचं काम आदरणीय काकांनी केलं. कारण या राज्यामध्ये या माळी समाजाची चर्चा करणारा नेता नव्हता. या राज्यामध्ये माळी समाजाचं काम सर्वदूर पोहोचावं, माळी समाजाच्या प्रश्नाचा आवाज उठावा, अशा पद्धतीची चर्चा घडून येत नव्हती. ते घडून आणण्याचं काम आदरणीय काकांमुळे झालं. आणि संघटना स्थापन झाल्यानंतरच पुणे विद्यापीठाचा प्रश्न असेल, श्री क्षेत्र आरणचा प्रश्न असेल, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे ओबीसी महामंडळाचे प्रश्न असतील, ही सर्व प्रश्न मांडण्याचं काम आदरणीय काकांनी याच्या अगोदरच केलेलं आहे. आज जी मंडळी बोलतायत, खरं तर त्याचा जर मूळ गाभा तपासला, भूतकाळ तपासला, तर या सर्व गोष्टींचा उहाप काकांनी वेगवेगळ्या अधिवेशनाच्या माध्यमातून केला. परंतु काका काय आमदार खासदार मंत्री नसल्यामुळं त्यांना विधिमंडळात जाता येत नव्हतं. परंतु ते जनतेत बोलले आणि बोलल्याचा आवाज हा शेवटपर्यंत गेला. आज ही संघटना प्रदेश कार्यकारिणी आणि युवक महिला आघाडीची कार्यकारिणी जेव्हा जाहीर झाली, प्रवीणजी, 185 लोकांची नावं होती. जवळपास 185ची नावं जाहीर होणं कुठल्या पक्षाला लाजवेल, एखाद्या संघटनेला लाजवेल दुसऱ्या, एवढं मोठं काम आदरणीय काकांनी उभा केलं. आणि तेवढ्याच ताकदीनं प्रेम करणारी माणसं आहेत. आज या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना, किशोर असेल, माझे सर्व या ठिकाणी सहकारी जिल्ह्याचे, या जिल्ह्यात काम करत असताना कुठल्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही धावून जातो, अगदी SP ऑफिस मध्ये जायचं असेल तर ते आमची ओळख सांगतात. हा, तुम्ही सावता परिषदेचे कल्याण काकांचे पदाधिकारी, हे आपल्या कर्तृत्वातून निर्माण होतं. म्हणून मी या ठिकाणी माझ्या पदाधिकाऱ्याला सांगाल, पद हे शस्त्र आहे मित्र. तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष झालात, तुम्ही प्रदेशाच्या पदावर गेलात, तुम्ही विभागाच्या पदावर गेलात, तुम्ही महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष झालात, तुम्ही युवा आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष झालात, हे पद हे शस्त्र आहे. ते म्यान करायचं का बाहेर काढायचं का गंजून ठेवायचं हे तुमच्या हातात आहे. तुमच्या कपाळावर लिहिलेलं नाही विशाल पुंड जिल्हा अध्यक्ष म्हणून, तुमच्या कपाळावर लिहिलेलं नाही बाबासाहेब
जाधव हे जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला तुमच्या कामातनं तुमच्या कर्तृत्वातनं सांगावं लागणार आहे आणि त्या लोकांनी म्हटलं पाहिजे हा जिल्हाध्यक्ष. मग त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे? आज जिल्हाध्यक्ष झालोत म्हणून या ठिकाणी अनेकांच्या बातम्या मी वर्तमानपत्रातनं आलेल्या बघितल्या, पण अनेक पदाधिकाऱ्यांच्या बातम्याही नाही. फोन केल्यानंतर आपणच अभिनंदन करायचं, हा मी झालो का, बर 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 बर, एवढ्या परत असं नाही जमणार. पद ही फार तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुमचं नाव मोठं करण्यासाठी, ज्यांना राजकीय क्षेत्रात पुढे जायचंय, ज्यांना सामाजिक क्षेत्रात पुढे जायचंय, त्यांच्यासाठी करिअर करणारी ही गोष्ट आहे. या शस्त्राचा योग्य वापर करा. तुमचं लेटर पॅड असेल, निवेदन असतील, तुमची वर्तमानपत्रातली बातम्या असतील, तुम्ही पुण्यतिथी किंवा स्मृती दिन जयंतीच्या निमित्तानं हे कार्यक्रमाचा एकोपा निर्माण झाला पाहिजे. पदाच्या निमित्तानं आम्ही काय करतो? आम्ही पद म्हणजे केवळ आमच्या मिरवण्यासाठी नाहीये, या पदाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी झाला पाहिजे आणि तुमची ओळख पदातून निर्माण होत असते. आम्ही सोशल मीडियावर बघतो अनेक आपलेही पदाधिकारी पद टाकायला लाजतात, काही पदाधिकारी भीत टाकतात, टाकलं तर मग अर्ध भाजप, लगेच त्याला खाली पुन्हा अजून काहीतरी राष्ट्रवादी ओबीसी, त्याच्या खाली पुन्हा मग सावता परिषद. अरे सावता परिषदेची पोस्ट असल्यावर टाक ना सावता परिषद. काही टाकतात अमुक अजून एक संघटना प्लस अजून एक संघटना प्लस अजून एक संघटना. हे काय? अरे सन्मानाला सावता परिषदेचा पद आहे, एकच टाक सावता परिषद, कशाला बाकीच्या भानगडीत पडतो? ह्या गोष्टी आमच्या झाल्या पाहिजेत. पद ही फार सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही कोण्या संघटनेचं काम करतोय? आम्ही अशा नेतृत्वाचं काम करतोय की ज्या नेतृत्वापुढे सन्मानानं मान झुकते आणि अशा संघटनेचं काम करतोय ज्या संघटनेला सामान्य माळी समाजामध्ये आदर आहे. म्हणून आम्ही पद सुद्धा सन्मानानं वापरली पाहिजे, सन्मानानं केली पाहिजेत. त्या गोष्टी घडत नाहीत. म्हणून माझी परत एकदा विनंती आहे, आपल्या बातम्या करा. आता अनेक जण म्हणतात आम्हाला वर्तमानपत्रच माहित नाहीत, कसं जायचं काय करायचं. हे तर कार्यकर्त्याचं अंग आहे. आम्हाला जावं लागणार आहे, वर्तमान ईमेल शोधून काढावं लागणार आहे, टाकावं लागणार आहे. मग त्याला काही जण म्हणतात जाहिरात द्यावं लागते. अरे दी टाकून आली तर नाही तर जाईल. हे केलं पाहिजे. आपण कधीतरी तालुक्याच्या बैठकी घेतल्या पाहिजे. जिल्हा अध्यक्ष झालोत, आपण जिल्ह्याची बैठक लावली पाहिजे. त्या बैठकीच्या माध्यमातून कधी प्रदेशावरला माणूस बोलून, पदाधिकारी बोलून त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं पाहिजे. संघटना हा गतिमान चालणारा गाडा आहे, तो आपण पुढे घेऊन गेलो पाहिजेत. आणि हे पुढे घेऊन जात असताना आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून आज आपण वळसळीला पडलेली माणसं होतो, बाजूला पडलेली माणसं, आणि बाजूला पडलेल्या माणसांचा काय उपयोग झाला? आज ही माणसं कुठे आहेत? आज आमचं नाव काय आहे? गोलोकोंडे साहेब, आम्ही सावता परिषदेचे पदाधिकारी आहेत म्हणून. एक साधू एका कुंभाराच्या घरी मुक्कामी होता आणि तो साधू कुंभाराच्या घरी मुक्कामी असल्यामुळं रात्रभर जेवण केलं. सकाळी जायच्या वेळेला त्यांनी त्या कुंभाराला विचारलं की मी तुमच्या रात्री घरामध्ये जेव्हा मी निद्रा केली, झोपलो, तेव्हा एक गाडग्याची चाळ मला दिसली. एकावर एक गाडगे ठेवलेले होते आणि एक गाडगं मात्र जरा बाजूलाच ठेवलेलं होतं. मला ते गाडगं विकत पाहिजे. ते कुंभार म्हणला, अहो तुम्ही साधू महाराज, तुम्ही ह्याच्यातलं कुठलंही गाडगं भागाना देतो, ते मला नाही, मला ते गळकं कोणतंही ते गाडगं पाहिजे. बाजूला का ठेवलं? ते म्हणले ते गळकं आहे म्हणूनच मला पाहिजे म्हणले. म्हणून मला पाहिजे, चांगल्याला तर कुणी घेऊन जाईन हो, मला हे गाडगं पाहिजे. कुंभाराला लक्षात नाही आलं काय भानगडे म्हणले साधूची. घेऊन जा म्हणला. ते मला नाही, पैशाने घेऊन जाय. नाही म्हणले तसंच घेऊन जा. साधूने ते गळकं गाडगं घेतलं. आता कुंभाराला असं वाटलं एवढे चांगले गाडगे सोडून ह्या साधूनी हे गळकं गाडगं का नेलं असं मडकं. त्या साधूनी ते मडकं जेव्हा नेलं तेव्हा तो महादेवाच्या मंदिरात गेला झोरे साहेब, आणि महादेवाच्या मंदिराच्या पिंडीवर त्याच्यात पाणी भरून ते गाडगं वरती लटकवलं. त्याचा थेंब थेंब पिंडीवर पडत राहिला आणि त्या गाडग्याचा एवढा सन्मान झाला. येणारी लोक महादेवाच्याही पाय पडायचे आणि गाडग्याच्याही पाय पडायचे. तसं आमच्यासारखी गळकी मळकी बाजूला पडलेली गाडग्यांना योग्य सन्मान देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय काकांनी केलंय. म्हणून हा सन्मान सुद्धा आदरणीय काका तुमच्यामुळे झालेला आहे. आणि हा सातत्यानं, आता मगाशी अनेक जण बोलले ध्येय असलं पाहिजे, हे असलं पाहिजे. एक सांगल, सावता परिषद ही सळसळत्या तरुणांची संघटना आहे. सावता परिषद ही आपल्या तरुणांच्या संघटनेचं सळसळतं रक्त असणारी संघटना आहे. आम्ही जर एक असलो, एक मुखाने असलो, तर कुणाची आय बी वेली नाही आम्हाला अडवू येण्याची एवढी धमक आपल्यामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे कारण सावता परिषद केवळ एका महाराष्ट्रात एका जिल्ह्यामध्ये नाहीये. सावता परिषद राज्याच्या 27 जिल्ह्यामध्ये काम करत असताना जर काही एखादी अनुचित घटना या बीड जिल्ह्यात जर घडली तर मला माहिती आहे त्याचे पडसाद अजित बुलबुले जालन्यामध्ये उमटू शकतात, त्याचे पडसाद अहिल्यानगरमध्ये उमटू शकतात, अहिल्यानगरच काय तर वाशिम मध्ये त्याचे पडसाद उमटू शकतात. एवढंच नाही तर ठाण्यामध्ये मुरली बालन आहेत, त्या ठिकाणी त्याचे
प्रसाद उमटू शकतात. म्हणजे एवढी ताकद आपल्यामध्ये असताना भीतो कोणाच्या बापाला. फक्त आम्ही संस्कारी माणसं आहेत. आम्ही ज्या बी गोष्टी करू त्या संस्काराच्या माध्यमातून करू. म्हणून याच्यानंतर सुद्धा आपल्याला सर्वांना हा एकोपा कायम ठेवायचा आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक मान सन्मान आला, अनेकांना पद मिळाली, अनेकांना येता नाही आलं. परंतु येता जरी नाही आलं असलं तर कदाचित त्यांची ती अडचण आहे असं आपण समजू. पण भविष्यामध्ये प्रदेशाध्यक्ष साहेब आपल्याला पुन्हा एकदा काकांच्या अनुपस्थितीमध्ये, कारण काकावर मोठी जबाबदारी, पक्षाची जबाबदारी, आपल्या सर्वांना परत एकदा या महाराष्ट्रामध्ये परत एक मोठा दौरा करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वांना जावं लागणार आहे. आणि जिल्ह्याच्या अध्यक्षांना मी या ठिकाणी सांगल की आपण सर्वांनी राहिलेल्या उर्वरित जिल्ह्याच्या कार्यकारिण्या सुद्धा आपण सर्वांनी जाहीर केल्या पाहिजे. कारण या जाहीर करत असताना आपली एक नियमावली आहे, संघटनेची एक नियमावली आहे. मगाशी राजगुरू बोलले काकांची एखादी पोस्ट आली तर ती शेअर करत नाही. ठीक आहे, ते आता पदाधिकाऱ्यांना त्यातलं शेअर करण्यामध्ये किती हे कळतं माहित नाही, पण ते त्याच्यापेक्षा जरा दुसरं गोष्ट घडती. ते बरेच जण काकाची पोस्ट पेस्ट करतात, कॉपी पेस्ट, आणि ते जशाला तसं स्वतःच्या तिथं वापरतात. तर ते चुकीचं होतं बघा. काकांनी त्यांच्या पोस्टमध्ये मी हा शब्द वापरलेला असतो. मी अमुक अमुक ठिकाणी, मी माझ्या हस्ते असं असं झालं, माझ्या हस्ते हे करण्यात आलं. आपले लोक जायला तसं उचलतात आणि मग तो बी तालुक्याचा अध्यक्ष बी सांगतो माझ्या हाताने अमुक अमुक उद्घाटन झालं, माझ्या हाताने हे झालं. असं नाही झालं पाहिजे. आपण पोस्ट कधीच कॉपी पेस्ट नाही करायची, शेअर करायची, शेअर लाईक करायची. कॉपी पेस्ट केल्यानंतर त्याचा अर्थ बदलतो आणि म्हणून बातम्यांचा आपला ओझ झाला पाहिजे. आता आपल्याला शाखा करावं लागतील. मधल्या काळामध्ये अनेक कोरोनाच्या नंतर आपल्या शाखा थांबल्या, पण पुन्हा शाखा आपल्या सुरू झाल्या पाहिजेत. गावागावामध्ये आपल्याला शाखा कराव्या लागतील. आणि या ठिकाणी हे पद म्हणजे आपला दरारा आहे आणि हा दरारा कायम करण्यासाठी आम्हाला आक्रमक बी असावं लागणार आहे. ही काही शेंडाळ शिपायाची संघटना नाही, ही आक्रमकपणानं चालणारी संघटना आहे. म्हणून मी परत एकदा तुम्हाला आव्हान करील की आता तुमच्या समोर काही आव्हानं येतील. आपले बघून काही लोकांना आता सक्रिय व्हावं लागलं, हे लक्षात घ्या. हे काही साधं काम नाही सावता परिषदेचं. आपले लोक अजून अनेक जण विचारतात आपले मंत्रिमंडळात मंत्री किती, आमदार किती. हे शानपण सुद्धा हे कल्याण आखाडे साहेबांमुळे मिळालेलं आहे. अनेक जण आपल्याबद्दलचे काही प्रश्न उपस्थित करतात, राजकीय सामाजिक, हे शानपण सुद्धा आदरणीय काकांमुळे मिळालेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी सांगेल, अनेक जण सांगतात की काका तुम्ही हे केलं पाहिजे. काका म्हणजे एक फार संयमी नेतृत्व. कल्याण काका हे इतकं संयमी नेतृत्व आहे आणि या नेतृत्वावर, हे नेतृत्व जीवापाड प्रेम करणारे नेतृत्व आहे. म्हणजे आपण बघितलं कुठल्या पदाधिकाऱ्याला काकाने काही, म्हणजे आम्ही तरी हसकावसकी करतो काका, ते आता आमच्या रक्तात जरा थोडं वेगळं आहे. परंतु एवढं असताना सुद्धा एक सोशल मीडियावर काका हे आलं होतं, कल्याण आखाडेंचे आणि राजीव काळेंचे काळे धंदे बाहेर काढू. अरे म्हणलं तर मी तर इतकं जवळ आहे, काकाचे काय काळे धंदे असतील हो, आपल्याला तर कधी माहित नाही. बरं जाऊ द्या, काकांचं जाऊ द्या म्हणलं, काकांचं आपण नाही काकावर हे करू शकत. पण काळे धंदे माझे, आणि माझ्याकडे रंग आणि आडनावाशिवाय काळं काहीच नाही. काय म्हणलं काळे धंदे काढायला, मी म्हणलं माझे काळे धंदे, आमच्या काळे तर आहेत दोघी, आमच्याकडे काय आहे, आडनावाशिवाय काळं काहीच नाही. फार तर आमच्याकडे एक रंग आहे काय हवा तेवढा निसर्गाने दिलेला. हे तरी बी काळे धंदे बाहेर काढू. अरे मूर्खांनो, सावता परिषदेचा सच्चा सैनिक म्हणून कल्याण आखाडे साहेबांसोबत प्रामाणिक तर राहणार आहे, शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक राहणार आहे. कितीही लढाई आल्या आणि कितीही तुम्ही आमिष दाखवले तर राजीव काळे क्षणभरी बाजूला हटत नसतो, कारण हा सावता परिषदेचा आणि कल्याण आखाडेचा जीवलग कार्यकर्ता आहे. अनेक आमिष येतील, मला येत नाहीत का, अनेक आमिष येतील, पण एक तूच भरी बाजूला हटणार नाही. कारण मला कल्याण आखाडे साहेबांचे संस्कार आहेत. आखाडे साहेबांच्या या नेतृत्वानं मला नाव दिलेलं आहे. आखाडे साहेबांच्या नेतृत्वानं माझ्यासारख्या असंख्यांना दिशा दिलेली आहे आणि दिशा देणं सुद्धा फार महत्वाचं असतं. आणि हे नेतृत्व काय देतं, कल्याण आखाडे नेतृत्व कसं आहे, अगदी मोजक्या शब्दात सांगाल आणि मी माझी राजा घेईल. एक लाट आली, त्याची चप्पल वाहून गेली. काका, एक लाट आली समुद्रात, एक लाट आली, त्याची चप्पल वाहून गेली. त्या किनाऱ्यावर, त्या वाळूवर त्यांनी लिहिलं समुद्र चोर आहे. त्यानं समुद्राच्या किनाऱ्यावर लिहिलं समुद्र चोर आहे. काही मच्छीमार समुद्रात गेले, त्यांना मोठ्या प्रमाणात मासे मिळाले. त्यांनी समुद्राच्या वाळूवर लिहिलं समुद्र अन्नदाता आहे. एक म्हातारीचा मुलगा समुद्रात बुडून मृत्युमुखी पडला, त्या आजीनं वाळूवर लिहिलं समुद्र खुनी आहे. एक म्हातारा समुद्रावर चालत होता, त्याला शिंपले दिसले, शिंपल्यात मोती आले आणि मोतीने त्याचं आयुष्य बदललं. त्याने लिहिलं
समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट आली आणि हे सगळं मिटून गेलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ कोण काय म्हणालं याच्याशी समुद्राला देणं घेणं नाही. समुद्राने आपल्याला आयुष्यात समुद्रासारखंच बनायचंय. कारण काकाचं काम हे समुद्रासारखं आहे. काका एवढंच सांगतात, कोण काय म्हणतं याच्याशी मला देणं घेणं नाही, कोण काय करतं याच्याशी मला देणं घेणं नाही. जोवर लोकांचा स्वार्थ आहे तोवर ते आपल्या सोबत आहेत, आणि एकदा आपला स्वार्थ संपला की लोक आपल्यासोबत बैमान होतात. आणि अशी असंख्य बैमानांची टोळी या राज्यामध्ये तयार झालेली आहे. मी बघितलं निवडणुकीच्या काळामध्ये पाठिंब्याचं पत्र घेऊन फिरणारे भिकारचोट संघटनेचे संस्थापक अमुक तमुक सुद्धा मी बघितलेले आहेत. पण गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा आदेश येतो आणि पक्ष म्हणतो, आखाडे साहेब तुमच्या पदाधिकाऱ्याला सांगा या भागामध्ये जरा थोडं फिरावं लागन. आखाडे साहेब तुमच्या पदाधिकाऱ्याला सांगा या भागामध्ये एक दौरा करावा लागन. हा दोन संघटनेतला फरक असतो. आखाडे साहेब हा कधी पाठिंबा घेऊन कोणाच्या मागे फिरणारा भिकारचोट कार्यकर्ता नाही. आखाडे साहेब हा सन्मानानं पक्षालाही वाकवणारा हा नेता आहे. आणि त्यामुळे आपली जबाबदारी आहे की या नेतृत्वाला अधिक मोठा आणि बळकट करायचं असेल तर तुम्हा मला सर्वांना या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहावं लागणार आहे. या ठिकाणी अनेक वडीलधारी मंडळी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना परत एकदा ताकदीने आखाडे साहेबांच्या सोबत राहायचंय. सावता परिषद अधिक गतिमान करायची आहे. जिथं कुठं आपल्याला गरज असेल तेव्हा आमच्यासारखी पदाधिकारी सातत्यानं तुमच्या संपर्कात आहेत. कुठलीही अडचण असेल, अगदी या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की अनेक गोष्टींच्या जेव्हा काही गोष्टी दूषित गोष्टी घडतात तेव्हा राजू काळे असेल, किशोर राऊत असेल, आमचे आखाडे सर असतील, सर्वच मंडळी सातत्यानं त्यांना मदत करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करत आलो आहोत. या ठिकाणच्या वडीलधारी मंडळीला मी एवढंच सांगन, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. मी सावता परिषदेसाठी मागतोय, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावेत. ज्यांचा सूर जुळून आला त्यांनी 2 गाणे द्यावेत. ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळभर पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय त्यांनी रिते करून भरून द्यावे. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे. मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना खांद्यावर घ्यावे. अशा पद्धतीची मी भावना व्यक्त करतो आणि आखाडे साहेब या नेतृत्वाला परत एकदा सलाम ठोकून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय ज्योती जय क्रांती. धन्यवाद. या ठिकाणी मेसेज येत आहेत, पण मोजके 2 भाषणं राहिलेली आहेत आणि ते झाल्यानंतर समारोप या ठिकाणी होईल. अतिशय तळमळीनं आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी स्पिरिट सावता परिषदेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विद्रोही गुणवान आमचे डॉक्टर राजूजी काळे यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आम्हाला अभिमान आहे की आम्हाला त्यांच्या सहवासात या ठिकाणी राहायला आणि शिकायला मिळते. धन्यवाद. आपले खूप मनपूर्वक आभार. यानंतर अतिशय मनमिळावू मितभाषी तडून तडफदार या ठिकाणी आपले प्रदेशाध्यक्ष गणेशजी दळवी साहेब यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण या ठिकाणी या समारोपीय बैठकीला मार्गदर्शन करावं, संबोधित करावं. धन्यवाद.